हॅलो फ्रेंड्स, हॅलो यूट्यूब फॅमिली, कशा आहात तुम्ही? तर आज मी मटन बिर्याणी बनवणार आहे. तर मी सर्व साहित्य घेतलेले आहेत. मसाल्याचा डब्बा आहे, पूर्ण कांदे दोन कांदे चिरून घेतले, 2 टमाटे, 1 चमच अद्रक लसूणची पेस्ट, दही, सर्व खडे मसाले. खडे मसाले कशा प्रकारे यूज करायचे आता मी फोडणी देत आहे. फोडणी देत असताना मी दालचिनी, शहाजिरे आणि साधे जिरे हे ॲड केलेले आहेत. आता मी याच्यामध्ये हिरव्या मिरच्या आणि कढीपत्ता ॲड करणार आहे. त्याच्यानंतर मी याच्यात 2 कांदे पण ॲड करील. 2 कांदे चिरत असताना उभे चिरायचे आणि 2 मोठे कांदे घ्यायचे. तुम्ही किती बिर्याणी बनवत आहे त्याच्यानुसार तुम्ही त्याच्यावर हे करू शकता, म्हणजे किती कांदे घ्यायचे, तुम्हाला किती क्वांटिटी आहे, तुमची मटणाची क्वांटिटी किती आहे त्यानुसार. कांदा पण थोडासा लालसर किंवा ब्राऊन कलर आला तरी पण चालेल. आणि पण छानपैकी तेलामध्ये तो तळला गेला पाहिजे. आता आपण याच्यामध्ये 2 टोमॅटो पण ॲड करूयात. टोमॅटो हे ज्यावेळेस आपण ते ॲड करतो ते छानपैकी गळले पाहिजेत आणि ते गळण्यासाठी छान मऊ होण्यासाठी त्याच्यामध्ये आपण मीठ ॲड करायचं, म्हणजे ते मसाला लवकर तयार होतो त्याचा. तर आता आपण याच्यावर आपण झाकण ठेवूयात 1-5 मिनिट, कारण मीठ टाकलेलं आहे तर ते लवकरच ते एकजीव होणार कांदा आणि टमाटे. आणि तोपर्यंत मी म्हणजे बासमती तांदूळ, बिर्याणी म्हटलं की बासमती तांदूळ आपल्याला ॲड करावेच लागते. त्याची पण तयारी मी अर्धी केलेली आहे, अर्धी म्हणजे पूर्णच केलेली आहे. आता मी 1 चमच अद्रक लसूणची पेस्ट पण ॲड करत आहे. आणि अद्रक लसूणच्या पेस्टनंतर बाकी सर्व मसाले, जसे की लाल तिखट, काश्मीरी मिर्च, धनिया पावडर नंतर गरम मसाला म्हणजे गरम मसाला नाही ॲड केला तरी पण चालेल. बिर्याणी मसाला तो पण गरमच असतो, पण बिर्याणी मसाल्याची टेस्ट जरा वेगळी असते. आणि थोडंसं जे आपण ग्रेव्ही बनवत आहोत, मसाला बनवत आहोत, त्याच्यात चवीनुसार थोडंसं मीठ, अशा प्रकारे आपण मसाला बनवत आहोत. आणि हे सर्व साहित्य टाकून झाल्यावर आपण याच मसाल्यामध्ये आपण दही ॲड करणार आहोत. दही हे छान फेटून घेतलेलं आहे मी, अजूनही फेटून घ्यायचं, त्यामध्ये कोणत्या गाठोळ्या वगैरे नसल्या पाहिजेत, म्हणजे ते मिक्स व्हायला, म्हणजे खूप छान मिक्स होतं ते ग्रेव्हीमध्ये. आता हे मी ज्या दही टाकलेलं आहे, आता म्हणजे मी याला मस्त छानपैकी मिक्स करून घेते. त्याला स्ट्रक्चर पण, कलर पण खूपच छान होतो. दहीमुळे ना कलर खूप छान येतो आणि मसाला पण म्हणजे ग्रेव्ही पण छान बनते, अजून स्ट्रक्चर खूप छान दिसतं आणि चविष्ट पण खूप चविष्ट लागतं आपल्याला बिर्याणी. याच्यानंतर आता मी हा मसाला झालेला 5 ते 10 मिनिट, खूप जास्त झालं तर 15 मिनिट ठेवायचं. तोपर्यंत मी इकडं पाणी गरम केलेलं आहे. बासमती तांदूळ याच्यामध्ये आपण बॉईल करायला ठेवूयात. तांदूळ हे पूर्ण शिजवायचे नाही आहेत. याच्यामध्ये मी सर्व खडे मसाले ॲड केलेले आहेत. शहाजिरे कंपल्सरी आहेत ज्यावेळेस तुम्ही बासमती तांदूळ हे करता. तमालपत्र आहे, चक्री फूल आहे, तेल आहे. मिठाचं प्रमाण हे प्रमाणशीर न टाकता प्रमाणापेक्षा थोडं 1 चमच जास्त टाकायचं, जेणेकरून ते पूर्ण भातामध्ये प्रत्येक तांदळाला मिठाचं प्रमाण लागेल. तोपर्यंत माझा हा मसाला तर रेडी झालेला आहे. तुम्ही बघू शकता किती छान रेडी झालेला आहे तो मसाला. आता आपण याच्यामध्ये मटण ॲड करूयात. मटण मस्तपैकी छान मिक्स करून घ्यायचं. ते मिक्स करून झालं की मग ते मिक्स करून झालं की मग माझ्याकडे मी आळणी रस्सा मी काढून ठेवला होता 1 वाटीभर, तो पण मी ॲड करणार आहे, जो की ग्रेव्हीमध्ये आपल्याला कामीच पडणार आहे. जेणेकरून आपल्याला तांदूळ हे पूर्ण न शिजवता अर्धे कच्चेच ठेवायचे, म्हणजे 75% आपल्याला तांदूळ शिजवायचे आहेत. मी तुम्हाला तांदूळ पण दाखवते, तोडून दाखवते कशा प्रकारे. हे बघा म्हणजे छानपैकी तुटत आहेत आणि आपले 75% तांदूळ शिजलेले आहेत बासमती चावल. आता आपण ते ॲड करूयात. मग खडे मसाल्यासहित आपण त्याला ॲड करायचं आहे. बघा त्याला शहाजिरे वगैरे पण लागलेले आहेत. आणि त्याला मिक्स करायचं नाही आहे, फक्त अद्दरच ठेवायचं, म्हणजे वरच्या वरच टाकायचं. आणि याच्यावरून आता घी म्हणजे तूप टाका. तुपानं खूप छान म्हणजे भात अजूनच म्हणजे खिला मोकळा होतो भात. आणि याच्यानंतर याच्यावर तुम्ही झाकण ठेवा. झाकण ठेवल्यावर त्याच्यावर वाफ जाऊ नये म्हणून काहीतरी वजन ठेवा, किंवा तुम्ही बेसन किंवा गव्हाचं पीठ वगैरे किंवा सिल्वर फॉल पण लावू शकता. आता मी याच्यावर तर नाही झाकण, म्हणून मी प्लेन झाकण घेतलं आणि त्याच्यावरच मी टोप ठेवत आहे. टोप ठेवून झाल्यावर म्हणजे त्याची वाफ जाणार नाही. मी कोथिंबीर टाकायला विसरले होते, मी परत कोथिंबीर ॲड केलेली आहे. अशा प्रकारे आता हे आपण चांगल्याला 20 मिनिट दम देऊयात. याच्यामध्ये 20 मिनिटामध्ये आपली बिर्याणी ही तयार होणार. हे बघा 20 मिनिट झालेले आहेत. किती छान वाफ येत आहे, मस्त सुगंध येत आहे. माझी बिर्याणी रेडी आहे. मी प्लेटिंग पण तयार केलेली आहे. प्लेटिंग तयार करून झालेली आहे. त्याच्यामध्ये मी कांदा, लिंबू ऑलरेडी त्याच्यात मी सेट केलेला आहे आणि आता बिर्याणी मी त्याच्यामध्ये ॲड करत आहे.
तुम्ही बघू शकता बिर्याणी खूप मोकळी एकदम छान आणि पूर्ण तांदूळाचे शिजलेले आहेत, कच्चे नाही आहेत तांदूळ, कारण आपण 75% आधीच साईडला बॉईल करून घेतले होते तांदूळ. हे खूपच छान बिर्याणी बनलेली आहे, खूप छान टेस्ट आहे. आणि जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ जर आवडला असेल ना तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. बिर्याणी बनवताना अजून नवीन ट्रिक आहेत, ते पण मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आजच्यासाठी हा व्हिडिओ आहे. तोपर्यंत भेटूत आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. सर्वांना बाय बाय.